मालेगाव चाळीसगाव चौफुली परिसरात पोलिसांकडून वसुली केली जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। ट्रक चालकांनी व्हिडिओ शूट करत पोलिसांना मारहाण करण्याचा प्रयत्न केलाय। यावेळी पोलिसांनी अक्षरशः पळ काढलाय। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। व्हिडिओमध्ये पोलीस मदत केंद्र नाशिक ग्रामीण असा फलक दिसत असून जवळ जय बजरंग हॉटेल सुद्धा दिसत असल्याचं सांगितलं जात आहे। संबंधित ट्रक चालकानं काही पोलीस कर्मचारी हे ट्रक चालकांकडून वाहन पास करण्यासाठी पैसे घेत असल्याचा गंभीर आरोप केलाय। पोलिसांनी पोलीस चौकीतून पळताना अक्षरशः त्यांची दमछाक झाल्याचं या दृश्यांमध्ये दिसतंय। आपण पाहूया। महाराष्ट्र की चौकी है, ये महाराष्ट्र की चौकी है। ड्राइवरों के पैसे को छिनाया जा रहा है यहाँ पे। ये पैसा छिना रहे ड्राइवरों का। जबरदस्ती कर रहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी मंगेश जोशी आपल्या सोबत आहेत। मंगेश, हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे? असं बोललं जाते की हा जुना व्हिडिओ आहे, पण तसा जुना आहे का? कारण या व्हिडिओमध्ये अनेक गोष्टी दिसतायत की ज्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीरपणे प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। नक्कीच विनोदजी, जर आपण बघितलं तर ज्या पद्धतीने जे आहे अनेक ते खरं तर रात्रीच्या सुमारास त्या पोलीस चौकी आहेत ज्या ठिकाणी परप्रांतातले ट्रक येतात त्या ठिकाणी पर्यंत पोलिसांकडून तपासणी केली जाते आणि या तपासणी दरम्यान जे आहे तर काही अनुचित प्रकार घडत असेल तर त्या ठिकाणी निर्बंध लावले जातात। मात्र अशाच प्रकारे जे आहे ट्रक सोडण्यासाठी काही ठिकाणी पैसे घेतला जातो दावा जो आहे तो आता ट्रक चालकांकडून केला जात आहे आणि याच अनुषंगाने हा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये जे काही दृश्य दिसत आहेत त्यामध्ये नाशिक ग्रामीण पोलिसांची जी चौकी आहे आणि मालेगाव चाळीसगाव या चौफुलीवरचा हा व्हिडिओ असल्याची देखील माहिती जी आहे ती समोर येत आहे। मात्र तुर्तास तरी हा व्हिडिओ नेमका केव्हाचा आहे हे जरी स्पष्ट नसलं तरी ज्या पद्धतीने पोलिसांवर जे आता ट्रक चालकांकडनं अनेक आरोप केले जात आहेत या आरोपावरून व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने पोलीस जे आहेत ते अक्षरशः धावताना म्हणजे एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे पोलीस धावत आहे आणि ट्रक चालक जे आहेत त्यांना ते पकडत आहेत। मात्र असं असताना आता या प्रकरणी जे आहे सखोल चौकशी करून संबंधित पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी जी आहे ती मोठ्या प्रमाणात जोर धरू लागली आहे। विनोदजी, धन्यवाद मंगेश दिलेल्या अपडेट्स बद्दल। आणि पोलिसांची कशी तारांबळ उडाली आहे पहा। हा व्हिडिओ कधीचा याबद्दल जरी स्पष्टता नसली तरी सुद्धा या प्रकाराची गंभीर दखल घेण्याची गरज आहे। विशेषतः गृह विभागानं या प्रकरणात चौकशी करावी आणि खरंच असा प्रकार जर तिथे सुरू असेल तर त्यावर तातडीनं कारवाई करण्याची गरज आहे।